नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या आजच्या एपिसोडमध्ये. मित्र हो, आपण बोलतोय कोर व्हायब्रेशन्स बद्दल. कोर व्हायब्रेशन्स नकारात्मक कधी तयार होतात, त्याच्या मागची कारणं काय आहेत याबद्दल या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी बोललेलो आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ अजूनही बघितलेले नसतील तर तुम्ही या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओज बघणं गरजेचं आहे. आजपासून आपण बघणार आहोत की आपल्या आतमध्ये जे अनप्रोसेस्ड इमोशन्स आहेत ते कसे काढून टाकायचे आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येऊ शकतं. हे फार इंटरेस्टिंग आहे, कारण जसजसे आपल्या आतमधले अनप्रोसेस्ड इमोशन्स निघून जायला लागतात तसतशा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी घडायला लागतात. त्यामुळं तुम्ही दोन्ही प्रक्रिया करत असता. एक तर तुम्ही नेगेटिव्हिटी काढून टाकत असता आणि त्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करत असता. तर आज आपण कुठल्या पद्धतीबद्दल बोलणार आहोत त्याआधी आपण एका उदाहरणावरून ही गोष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्र हो, ज्या वेळेला पृथ्वीचा जन्म झाला असेल तेव्हा आता जे उपलब्ध आहे, आपल्या आजूबाजूला ज्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि भविष्यात सुद्धा ज्या गोष्टी येणार आहेत त्या गोष्टी अनमॅनिफेस्टेड फॉर्ममध्ये होत्या, म्हणजेच ऊर्जेच्या स्वरूपात होत्या. ज्या वेळेला या पृथ्वीवरती पहिल्या जीवानं जन्म घेतला असेल आणि त्याच्यातून पहिलं इंटेन्शन बाहेर पडलं असेल जगण्याचं, त्यावेळेला या पूर्ण पृथ्वीवरच्या ऊर्जेनं त्याच्या जगण्याच्या ऊर्जेला रिस्पॉन्ड केला असेल आणि त्या प्रकारे त्या जीवानं लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲक्टिवेट केला असेल. त्या जीवानं जे प्युअर इंटेन्शन निर्माण केलं होतं तसंच प्युअर इंटेन्शन आपल्याला निर्माण करता येतं का? यस, निर्माण करता येऊ शकतं. कसं? त्या मनाच्या अवस्थेला काही जण झिरो स्टेट असं सुद्धा म्हणतात किंवा काही जण त्याला गॅप या नावाने ओळखतात. तर या गॅपबद्दल थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्र हो, आपलं शरीर स्वतःलाच बरं करू शकतं. त्याच्यामध्ये ही क्षमता जन्मजात असते. असं असून सुद्धा आपलं शरीर आजारी का पडतं किंवा आजार बरे का करू शकत नाही? तर याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे आपल्या शरीराची जी ऊर्जा आहे ती प्रायोरिटी बेसवरती काम करते. आपल्या शरीराचं आणि मनाचं पहिलं काम आहे ते म्हणजे आपल्याला जिवंत ठेवणं. त्यामुळं आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी ज्या यंत्रणा सक्रिय ठेवणं गरजेचं आहे त्या यंत्रणा आपलं शरीर सक्रिय ठेवण्यामध्ये त्याची ऊर्जा खर्ची घालतं. आणि त्यानंतर जर त्याला वेळ मिळाला तर ते आपल्या आजारांकडे लक्ष देतं. आणि शरीराची ही ऊर्जा एका गोष्टीमध्ये नेहमी अडकून पडलेली असते. आपल्याला जिवंत राहण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज असते? श्वास घेणं, रक्ताभिसरण, अन्नपचन आणि सगळ्या अवयवांची कार्य. या गोष्टीवरती शरीराला सगळ्यात पहिल्यांदा काम करायला लागतं. आणि त्यानंतर जर काही पडझड झाली असेल तर तिकडं आपलं शरीर लक्ष देतं. म्हणजे याच्यासाठी मी एक उदाहरण असं देतो की आपल्या घराच्या हॉलमध्ये जर पसारा पडला असेल तर आपल्या बेडरूममधलं कपाट आपण आवरायला घेत नाही. म्हणजेच सर्वायवल मेकॅनिझमचं सगळं काम बघून झाल्यानंतर जर वेळ मिळाला तर शरीराची ऊर्जा आजारांकडे लक्ष देते. म्हणून ज्या वेळेला आपण आजारी पडतो त्यावेळेला कदाचित आपल्याला भूक लागत नाही. भूक का लागत नाही? कारण त्या गोष्टीकडे शरीराचं लक्ष जात नाही, त्याचं पूर्ण लक्ष हिलिंगकडे असतं. हीच गोष्ट थोडीशी पुढे जाऊन आपण विचार करण्याचा प्रयत्न करूया. जर आपण शरीराला थोडासा वेळ दिला तर, थोडीशी त्याला विश्रांती दिली तर, आणि ही विश्रांती आपण देऊ शकतो फक्त एकाच गोष्टींनी, आणि ती गोष्ट आहे उपवास करून. जेव्हा आपल्या शरीराला अन्नपचन या गोष्टीपासून थोडी विश्रांती दिली जाते त्यावेळेला शरीर स्वतः शोधतं की शरीरामध्ये प्रॉब्लेम कुठं आहे आणि तो बरा करायला सुरुवात करतं. अर्थात ही फक्त फिलॉसॉफिकल गोष्ट आहे असं नव्हे. या गोष्टीला ऑटोफॅजी असं म्हटलं जातं आणि याच्या संशोधनाबद्दल एका जपानीज शास्त्रज्ञाला नोबेल प्राइज देण्यात आलं. म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन फॅक्ट आहे की आपल्या शरीराला जर विश्रांती दिली गेली तर आपलं शरीर स्वतःच विषद्रव्य, आतमध्ये तयार झालेला कचरा किंवा नको असलेल्या पेशी ह्या स्वतः खाऊन टाकायला लागतं किंवा त्याचा निचरा करायला सुरुवात करतं आणि अर्थातच आपले आजार बरे करायला सुरुवात करतं. तुम्ही
निसर्गोपचाराबद्दल जर ऐकलं असेल तर निसर्गोपचारामध्ये त्यांची टॅगलाईन अशीच आहे की सर्व आजारांचं कारण म्हणजे आहार आणि सर्व रोगांवरचा उपचार म्हणजे उपवास. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये उपवास ही संकल्पना सांगितलेली आहे. याच्या पुढे जाऊन तुम्हाला जर इंटरमिटंट फास्टिंग बद्दल माहिती असेल तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की शरीरामध्ये ही जी काही हिलिंगची प्रक्रिया आहे ती हिलिंगची प्रक्रिया जर आपण 16 तास आपलं पोट मोकळं ठेवलं तर फार फास्ट सुरू होते आणि त्याला आपण इंटरमिटंट फास्टिंग या नावाने ओळखतो. तुम्ही सुद्धा हे करून बघायला हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल की शरीराचं समजलं, पण आपल्या इमोशन्सचं काय? आपल्या शरीरामध्ये जसं अनप्रोसेस्ड फूड किंवा अनप्रोसेस्ड पॉइझन किंवा ज्या गोष्टीवरती प्रक्रिया झालेली नाही असं बराच कचरा शरीरामध्ये असतो आणि तो कचरा निघून जाण्यासाठी शरीराला उपवास करण्याची गरज असते. आपल्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचा अनप्रोसेस्ड इमोशन्सचा कचरा आहे आणि हा कचरा कधी निघून जाईल? जर आपण मनाचा उपवास केला तर. आणि मनाचा उपवास याला आपण मेडिटेशन किंवा ध्यान या नावाने ओळखतो. मित्रहो, जी व्यक्ती कंटिन्युअस विचार करते म्हणजे दोन विचारांमध्ये किती अंतर आहे या अंतराला आपण म्हणूया मनाचा उपवास. तर दोन विचारांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या किती अंतर आहे त्यावरती त्या व्यक्तीच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आहेत हे अवलंबून असतं. म्हणजे एखादी व्यक्ती विचारामागोमाग एक विचार असा पाठोपाठ विचार करत राहते म्हणजे त्यांनी त्या दोन विचारांमधल्या गॅपला स्क्वीज केलेलं असतं. त्या माणसाच्या आयुष्यात, त्या व्यक्तीच्या आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. जी व्यक्ती कॉन्शियसली दोन विचारांमध्ये गॅप निर्माण करते त्या व्यक्तीच्या आयुष्यातले प्रॉब्लेम त्या गॅपमध्ये विरघळून जायला सुरुवात होते. दीपक चोप्रा म्हणतात की हा जो गॅप आहे तो गॅप आपल्या मनाचं क्लिन्झिंग करतो, आपल्या पूर्ण आयुष्याचं क्लिन्झिंग करतो. एखादा मळलेला कपडा ज्याप्रमाणे पाण्याच्या धारेमध्ये धरला तर त्याच्यावरचे डाग जसे निघून जातील तसंच आपण जेव्हा गॅपमध्ये जातो, दोन विचारांमध्ये अंतर टाकतो, त्यावेळेला आपल्या आतमध्ये असणारे अनप्रोसेस्ड इमोशन्स ऑटोमॅटिकली निघून जायला सुरुवात होते आणि आपल्या आयुष्यात आपोआप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. आता प्रश्न असा उरतो की या गॅपमध्ये कसं जायचं आहे? मित्रहो, याच्यासाठी भरपूर थेअरी आपल्याला बघणं गरजेचं आहे, पण आत्ता आपल्याला या व्हिडिओमध्ये तितकं बोलायला वेळ नाही. पण मी आता एवढं सांगू शकेन की आपल्यामधले विचार पूर्णपणे काढून टाकणं हे अशक्य गोष्ट आहे. आपण विचारांना रिप्लेसमेंट्स शोधल्या पाहिजेत. विचारांच्या ऐवजी आपल्या मनानं काय करावं हे ठरवणं गरजेचं आहे आणि मन त्या विचारांच्या ऐवजी जे करतं तो मेडिटेशनचा एक प्रकार होतो. असं म्हटलं जातं की आदियोगींनी 1 कोटीपेक्षा जास्त ध्यानाच्या विधी सांगितलेल्या आहेत. मित्रहो, या ध्यानाच्या विधी या कशावरती अवलंबून आहेत? आपल्या विचारांना रिप्लेस करणं. मग कसं रिप्लेस केलं जाऊ शकतं आपल्या विचारांना? एक तर आपल्या शरीरातल्या रिदमिक गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा. ज्या गोष्टी एका ठराविक गतीनं, ठराविक रिदमनं होत आहेत त्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा. म्हणजे जर समजा नाडीवरती लक्ष आपण केंद्रित केलं तर फक्त त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. ज्या वेळेला आपण एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो त्यावेळी आपले दुसरे विचार शांत होतात. नाडीवरती लक्ष केंद्रित करणं, हृदयाच्या ठोक्यांवरती लक्ष केंद्रित करणं आणि एकदम सोपं म्हणजे श्वासावरती लक्ष केंद्रित करणं. जेव्हा आपण श्वास घेतो आणि बाहेर सोडतो त्यावेळेला त्या श्वासाची गती, त्याचा थंडपणा, गरमपणा या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेत आपण जेव्हा त्याला ऑब्झर्व करायला लागतो फक्त श्वासाला, त्यावेळेला आपल्या मनामध्ये कमीत कमी विचार यायला लागतात. विचार जर येत असतील तर आपलं लक्ष पुन्हा एकदा श्वासावरती घेऊन यायचं आहे. बुद्धिस्ट लोकांमध्ये याला अनापानसती असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे तुम्ही विचारांना रिप्लेसमेंट्स शोधा. एखादं नामस्मरण करत असताना आपण जेव्हा एखादं नामस्मरण करत असतो तेव्हा कोणताही दुसरा विचार आपल्या मनामध्ये येत नाही.
जेव्हा आपण एखादा मंत्र उच्चार करत असतो त्यावेळेला कोणताही दुसरा विचार आपल्या मनामध्ये येत नाही. भावातीत ध्यानामध्ये तर असा मंत्र सांगितला जातो की ज्याला कोणताही अर्थ नाही आहे. म्हणजे तुम्ही एखादा मंत्र म्हणत असाल तर त्या मंत्रामध्ये जो अर्थ आहे त्या अर्थामध्ये पण गुंतून पडू नये असा त्यामागचा उद्देश आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मेडिटेशनबद्दल एक डिटेल्ड व्हिडिओ मी बनवावा तर कमेंटमध्ये जरूर सांगा. मी त्या प्रकारे मेडिटेशनवरती व्हिडिओ बनवेन. अर्थात याआधी मी मेडिटेशनबद्दल एक 21 दिवसांचा कोर्स फ्री अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर मित्रहो, जेव्हा आपण मनाच्या त्या गॅपमध्ये जातो तेव्हा आपल्यातील अनप्रोसेस्ड इमोशन्स ऑटोमॅटिकली प्रोसेस व्हायला सुरुवात होते. आणि असं म्हटलं जातं, जर ही प्रक्रिया तुम्ही 43 दिवसांसाठी आणि आपल्या वया इतकी मिनिटं जर करू शकलात तर 43 दिवसांनंतर आत्ता जे प्रॉब्लेम्स तुम्हाला आहेत त्यातला एकही प्रॉब्लेम शिल्लक राहत नाही. तर मित्रहो, मेडिटेशन करणं, आपल्या दोन विचारांमध्ये गॅप निर्माण करणं हे आपले कोर व्हायब्रेशन्स करेक्ट करण्यासाठी सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला याच्यामध्ये काही शंका होत्या का? जर शंका असतील तर तुम्ही जरूर विचारू शकता आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. तर मित्रहो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.